सावधान. जय भीम, नमो बुद्धा. जय हिंद. नमो. आज आपण 11वी गाथा पाहणार आहोत. लोकवाग्गातली आणि धम्मपदातली 177वी गाथा. नवे कदरिया देवलोकं वजन्ति बाला हवे न पसंसति न न पसंसति दानं धीरो च दानं अनुमोदमानो तेनेव सो होती सुखी परथ. कृपण लोक देवलोकात जात नाहीत. कृपण लोक देवलोकात जात नाहीत आणि मूर्ख लोक दानाची प्रशंसा करत नाहीत. धैर्यवान माणूस दानाचं अनुमोदन देतो आणि त्या त्यामुळे किंवा त्या कर्माच्या आधारावर परलोकामध्ये सुखी होतो. आता लोक शब्द इथे दोन ठिकाणी आलेला आहे. एक देवलोक आणि परलोक. आता परथ परथ म्हणजे परलोक असा अर्थ केला त्यांनी. नवे कदरिया. कदरिया म्हणजे आपण कद्रू म्हणतो. कद्रू मराठीमध्ये कद्रू शब्द आहे. कद्रू म्हणजे कंजूष. कद्रू म्हणजे कंजूष. एक मिनिट हा. नवे म्हणजे ते लोक. कोणते? कद्रू. कद्रू म्हणजे कंजूष. कंजूष लोक देवलोकांमध्ये जात नाहीत. आता लोक म्हणजे मनोवस्था असं आपण पाहिलेलं आहे. लोक म्हणजे मनोवस्था आणि देवलोक ही एक मनोवस्था मानलेली आहे. ज्याला आपण देव किंवा गॉड म्हणतो तो हा शब्द नाही. शब्द साम्य आहे परंतु संदर्भ वेगळा आहे. आणि देवलोकांच्या म्हणजे देव मनोवस्थेचं जे लक्षण आहे ते सुख आहे. देवलोकांमध्ये देव मनोवस्थेमध्ये सुखाचा काय म्हणतात, एक परमोच्च म्हणजे ते नेहमी सुखामध्ये रमतात. देवलोकातले लोक नेहमी सुखामध्ये रमतात. आपण कधी कधी त्या पारंपरिक पौराणिक कथांमध्ये आपण देवलोकांमध्ये जे काही कार्यक्रम चालतात ते संगीत नृत्य असं आपण पाहतो. अशी काही नाटकं आहेत किंवा असे काही लोकनाट्य आहेत. असे काही चित्रपट पण आहेत जिथं हे देवलोक दाखवलेले आहेत आणि देवलोकामध्ये रमणारे लोक आहेत. खाली पृथ्वीवरचं जे राज्य आहे ते दुःखानं भरलेलं आहे असं म्हणतात आणि देवलोकामध्ये स्वर्गातलं राज्य हे सुखानं भरलेलं आहे अशी एक कल्पना आहे. म्हणजे सुख इथं मिळू शकत नाही ते तिथं मिळतं अशी एक कल्पना आहे. अशी एक धारणा आहे आणि तशा तशा अर्थाचा हा शब्द नाही. हा शब्द देव मनोवस्था, सुखासीन मनोवस्था असं म्हटलेलं आहे. पण सुख कोणाला मिळतं त्याचं एक कारण या ठिकाणी दिलेलं आहे. ज्याला सुख पाहिजे त्याला निश्चित दुःखमुक्ती पाहिजे. का ज्याचं चित्त दुःखातून मुक्त आहे
त्यालाच सुख मिळतं. परंतु निव्वळ रंजन केल्याने, मनोरंजन केल्याने किंवा स्वतःला कुठेतरी रमवल्याने तात्पुरता आनंद मिळतो, परंतु दुःखमुक्ती नाही मिळत. दुःखमुक्ती ही दुःख समजल्यावरच मिळते, दुःखाचा बोध झाल्यावर मिळते. खरं म्हणजे दुःखाचा अनुभव घेतल्यावर मिळते. आपण बहुतेक लोक, सामान्य लोक काय करतात, दुःख टाळतात, म्हणजे दुःखाचा अनुभव नकोसा असतो, कारण ते अप्रिय आहे. दुःख, यातना माणसाला सहन होत नाही, कुठल्याही यातना असोत. साधं बोर्डम असो किंवा ज्याला आपण कंटाळा येणं म्हणतो, कंटाळा माणसाला सहन होत नाही, लगेच माणूस तिथून पळ काढतो आणि दुसरं काहीतरी शोधतो. इथं फार कंटाळा आला, आपण तिकडे जाऊ, आपण दुसरं काहीतरी रंजन करू, किंवा थोडं फिरायला जाऊ, किंवा कोणाला भेटायला जाऊ, किंवा सिनेमाला जाऊ, किंवा टी व्ही ऑन करू, किंवा पेपर घेऊन बसू, किंवा मार्केटिंग करू. पण आहे तिथं बोर होतं, कंटाळा येतो. अरे तिथं कंटाळा येतो म्हणून मन अस्वस्थ होतं, आणि ते शरीराला जणू काही, मनाला ते मन शरीराला आदेश देतं आणि आपण दुसरीकडे ती जागा बदलतो, किंवा किंवा ते पोझिशन बदलतो, किंवा असं काहीतरी दुसरं शोधतो की ज्यानं आपला कंटाळा कमी होईल. मग दुसरीकडे मन रमवणं, म्हणजे याचा अर्थ असा की कंटाळ्याचा कंटाळा येतो. परंतु कंटाळा काय येतो, कंटाळ्याची मानसिकता काय आहे, मन अस्वस्थ का असतं, हा शोधाचा विषय आहे. जो हे शोधतो तो कंटाळाच्या मानसिकतेचं कारण, कंटाळ्याचं कारण, कारण कंटाळ्याचं कारण काहीतरी असतं. तिथं काहीतरी पाहिजे असतं, काहीतरी रमवणारं, रिझवणारं पाहिजे असतं. का पाहिजे असतं, तर आतमध्ये कंटाळा आहे, चित्त कंटाळलेलं आहे, मन कंटाळलेलं आहे, ते आहे तिथं राहत नाही, रमत नाही. कंटाळा आपण टाळतो. पण त्याचं भान ठेवलं, त्याची सती ठेवली, त्याची जागृती ठेवली की कंटाळा कमी होतो. म्हणजे ते स्वीकारला की कंटाळा कमी होतो. नको म्हटलं की कंटाळा वाढतो, किंवा तो हाईड होतो, तो लपून राहतो, कारण मन दुसरीकडे गुंतवलं जातं. पण जेव्हा कंटाळ्याला आपण फेस करतो, कंटाळ्याकडे पाहतो, तेव्हा ती एक केवळ मानसिकता आहे. ते केवळ एक अमुक एक नुसतं पाहिजे पाहिजे असं वाटतं फक्त. पण ते मिळालं तरी त्याचा कंटाळा कमी होत नाही, तो परत कधीतरी येतोच, कधीतरी परत बोर होतोच. म्हणून नुसतं लोभाची जी मानसिकता आहे, पाहिजे पाहिजे, डिझायर, ती पाहिजे, एक तर पाहिजे, हे पाहिजे, काहीतरी दुसरं पाहिजे, आणि कंटाळा नको, म्हणजे पाहिजे आणि नाही पाहिजे, हे एकाच मनोवस्थेच्या दोन बाजू आहेत. कारण काहीतरी पाहिजे म्हणजे काहीतरी नको. म्हणजे लोभ आणि द्वेष जे आहेत ना, पाहिजे आणि नाही पाहिजे, हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कंटाळा नको म्हणून दुसरं काहीतरी पाहिजे, दुःख नको म्हणून सुख पाहिजे, हानी नको म्हणून लाभ पाहिजे, अपयश नको म्हणून यश पाहिजे, निंदा आवडत नाही म्हणून स्तुती आवडत असते. म्हणजे जे नको असतं
ते टाळण्यासाठीच काहीतरी पाहिजे असतं. तर काहीतरी धरून ठेवलेलं आहे. असंच इथे एक दानाचा मुद्दा इथं दिलेला आहे की दान म्हणजे सोडणं आहे, धरून ठेवणं नाही. दानाचा खरा अर्थ जो आहे म्हणजे अं, जसं मूठ जशी माणसं धरून ठेवलेले काहीतरी धरून ठेवले आणि दानामध्ये तुम्ही सोडता, देता. तर धरणं आणि सोडणं याच्याशी कद्रूपणाचा आणि दानाचा संबंध आहे. आणि ही जी धरणं आणि सोडण्याची ही मानसिकता आहे, हे चित्त आहे. तिथं काहीतरी पाहिजे ते धरून ठेवलं जातं, म्हणून सोडता येत नाही, म्हणून चित्त सोडत नाही. म्हणून धरण्याचा मनोधम्म विचार प्रक्रिया जास्त काम करते. त्याच्यावर माणूस ध्यान करतो, काय पाहिजे. नकोवर ध्यान जात नाही. नको टाळलं जातं, पाहिजेवर ध्यान चालतं. ध्यान ही धारणा आहे, पकड आहे, पकडणं आहे. काहीतरी पाहिजे असतं तिथे. तर पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे ते कधी कधी कळत नाही. कारण ही पाहिजेची मानसिकता जी आहे, लोभाची मानसिकता जी आहे, ते अं, ते एक अविद्येतून अज्ञानातून निर्माण झालेलं ते चित्तच आहे, संस्कार आहे. पाहिजे कधी कधी काय पाहिजे आणि किती पाहिजे, किती काळ पाहिजे, कुठपर्यंत पाहिजे, याचं काहीच मोजमाप नसतं किंवा त्याचं भान नसतं. बरं, जे पाहिजे ते मिळालं तरी त्याच्यातून मिळणारं सुख टिकून राहत नाही. तिथं परत ते बोर होतं. मग त्याच्या पुढचं पाहिजे, मग आणखीन पाहिजे. म्हणजे पाहिजेला म्हणजे लोभाला कधी सीमा नसते. तशी द्वेषाला पण जे नाही पाहिजे म्हणजे द्वेष टाळणं. रती अरती. रती म्हणजे रत राहणे, रमणे, पाहिजे. अरती म्हणजे नाही पाहिजे. म्हणजे नाही पाहिजे याला पण सीमा नसते. म्हणजे हे पाहिजे नाही पाहिजे याच्यातच चित्ताचे कंपन चालू आहे. चित्तं यस्सन कंपती असं म्हटलं जातं. तर जे 8 लोक मनोवस्था आपण मगाशी ज्या पाहिल्या, 8 लोक, लाभ हानी यश अपयश निंदा स्तुती आणि सुख दुःख, हे जे 8 लोक 8 मनोवस्था ज्या आहेत याच्यामध्ये चित्त दोलायमान होत असतं, हेलकावे खात असतं. कारण एक पाहिजे आणि दुसरं नको. लाभ पाहिजे, हानी नको, यश पाहिजे, अपयश नको, निंदा नको, स्तुती पाहिजे, सुख पाहिजे, दुःख नको. हे पाहिजे नको मध्ये चित्त हेलकावे खातं आणि म्हणून काहीतरी ते पाहिजे धरून ठेवतं. जिथं धरून ठेवलं जातं तिथं सोडता येत नाही. आणि याचं कारण या हेलकाव्यांचं भान नाही, या चित्तानुसती नाही, ही चित्ताचं भान नाही, चित्ताची जाग नाही, चित्ताची जागृती नाही. हे काय चाललंय, हे कशामुळं आहे? तर जर सुख पाहिजे असेल, आता इथं आपण देवलोक म्हणजे सुख असं धरू आपण. जर सुख पाहिजे असेल तर धरलेलं सोडता आलं पाहिजे, म्हणजे दान पाहिजे. दानाचा अर्थ फक्त देणं नाही. दानाची मानसिकता खरं म्हणजे सोडण्याची आहे. जिथं सोडता येतं तिथंच देता येतं. आतमध्ये धरून ठेवलं आणि बाहेरून देतो असं कधीच होत नाही. दिल्यासारखं तो दाखवू शकतो, म्हणजे कृती दाखवण्याची करतो, पण ते दान होत नाही. ते सामान्य अर्थाचं देणं होऊ शकतं. जिथं काहीतरी घेणं आहे तिथं माणूस देऊ देऊ शकतो. देणं घेण्यासाठी देणं असू शकतं. पण दानाच्या अर्थानं देणं जे आहे ते आतून सोडणं आहे. म्हणजे लोभ सोडणं आहे, अपेक्षा सोडणं आहे. तरच ते दान होतं आणि ते दान सुखदायक असतं.
म्हणजे दानामध्ये सुख दडलेलं आहे. दानामध्ये दुःखमुक्ती दडलेली आहे. दान ही देखाव्याची कृती नाही. दान हे दाखवण्यासाठी नसतं. दान हे खरं म्हणजे समाधानासाठी असतं, अं, सुखासाठी असतं, आनंदासाठी असतं. सोडण्यामध्ये आनंद असतो, धरण्यामध्ये पकड असते, आणि ती पकड मानसिक असते. आणि मानसिक पकड जी आहे ना, ती ती इतकी गुंतागुंतीची असते, म्हणजे ते जाळच असते. कारण आपण आपल्यामध्ये उतरलो, आपल्याकडे पाहिलं, आपण आपल्यामध्ये उतरलं, आपलं स्वतःच खरोखर भान आलं, आपण कायमध्ये उतरलो, आपल्या जाणीवा पाहिल्या, चित्त पाहिलं, आपल्या आपले मनोधम्म पाहिले, विचार प्रक्रिया पाहिली, आपण आपले इंद्रियांच्या हालचाली जर आपण पाहिल्या, तर आपण काय काय धरून ठेवलेलं आहे हे आपल्याला शोधता येतं. भान असेल तर, सती असेल तर. म्हणजे आपण कशा कशाला धरून ठेवलं, कशा कशाची पकड आहे, कशा कशाचं ध्यान चाललेलं आहे. धारणा, पकड कशा कशाची आहे हे लक्षात येतं. आणि ही पकड, ही धारणा, हा लोभ, ही तृष्णा, ही तृष्णेचं जाळं म्हटलेलं आहे. जाळं आहे ते, किंवा तृष्णेचं जंगल अशी पण एक उपमा आहे. तृष्णेचं, ह्या पकडीचं, धारणांचं जंगल चित्तामध्ये, मनामध्ये आहे. मागे आपण एका गाथेत त्याला वेलीची उपमा पण पाहिलेली. मालोवा वेल जशी शाल वृक्षाला वेढून टाकते. असं म्हणजे ही तृष्णा जी आहे, ही पाहिजे असण्याची पकड, धारणा जी आहे ना, ते सगळं जीवनाला व्यापून टाकते. ते दुःख आहे. आणि ती मानसिक प्रक्रिया आहे. त्याचा परिणाम शरीरातल्या सगळ्या मज्जासंस्थेवर होतो. म्हणजे जे मेंदूतून ज्या काही नसा, ज्या नर्व्स काय म्हणतो आपण त्याला, ज्या मज्जा तंतूंचं जे जाळ आहे, जे संपूर्ण शरीरभर पसरलेलं आहे, तर त्याच्यामध्ये ती एक प्रकारची कोंडी किंवा पकड, किंवा काही अशा रासायनिक प्रक्रिया होतात त्याच्यामध्ये, ज्याच्यामुळे ग्रंथी स्रवतात. आणि ग्रंथी स्रवल्या त्याच्यात, ग्रंथीमध्ये जो रस असतो, किंवा जे लिक्विड असतं, जे द्रव असतो, तो रक्तामध्ये मिसळतो आणि संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. समजा पित्ताशयातून पित्तरस पाझरला, ती ग्रंथी आहे. तर पित्त कशामुळं होतं? पित्त केवळ खाण्यामुळं आणि याच्यामुळेच होतं असंही नाही. खाण्यामधले म्हणजे अपथ्यकारक खाणं, किंवा अति खाणं, याच्यामुळे तर पित्त हे गरजेचं असतं, परंतु अतिरिक्त पित्त जे असतं हे त्रासदायक असतं. तर ते खाण्यामुळं पण होतं, खाण्यापिण्याच्या अमेळामुळं पण होतं, किंवा अपथ्यकारक म्हणजे कधी कधी तेलकट, तुपट, आंबट वगैरे असं खाल्लं तर त्याच्यामुळं पण पित्त वाढतं. परंतु मानसिकतेमुळं पण पित्त वाढतं. मानसिकता जर आपली जास्त विकृत असेल, द्वेषाची असेल, चिडखोरपणा असेल, तर त्यामुळे पण काही ग्रंथींवर जो परिणाम होतो, त्याच्यात हा एक पित्ताचा एक हे आहे. म्हणून चिडखोर माणसाची पचनक्रिया बिघडते लवकर. कारण त्याचं हे पित्त खवळतं, आपण म्हणतो ना, पित्त खवळतं. पित्त खवळतं म्हणजे पित्ताशयातून पित्तरस, ऍसिड ऍसिडिटी म्हणतो ना आपण, ऍसिडिटी, पित्त वाढलं, ऍसिडिटी वाढते, म्हणजे पित्तरस तो
अं, जास्त स्रावला जातो आणि तो रक्तामध्ये मिसळला तर त्याचे मग दुष्परिणाम होतात. मग ज्याला आपण मळमळ किंवा उलटी होणं किंवा डोकं दुखणं किंवा तर पचनक्रिया पण त्याने बिघडते. तर ह्याच्या पाठीमागं मानसिकता पण असते आणि ती मानसिकता ही निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे. त्याच्यामध्ये लोभामुळे खूप खाणं खाणं खाणं, द्वेषामुळे चिडखोरपणा, राग वगैरे असं, तर ह्याचा पण परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि त्याने आजार पण होतात आणि मन पण डिस्टर्ब होतं, चित्त पण डिस्टर्ब होतं. जेव्हा आपण भान आल्यानंतर, जागृती आल्यानंतर, समज आल्यानंतर, जेव्हा आपल्या लक्षात येतं का अरे हे याचं कारण आहे, तर तेव्हा आपण ते सोडायला पाहतो, ते सोडतो. मग तो जो हावरटपणा आहे तो कमी होतो. तो कंजूसपणा असेल, की कारण कंजूस माणूस सोडत नाही. जिथं कंजूसी असते तिथं आहे ते सोडत नाही, उलट घ्यायचं पाहतो. पण आहे ते सोडत नाही. तर तो कंजूस माणूस सोडत नाही, म्हणजे त्याचं चित्त मोकळं मोकळं नसतं, त्याचं मन मोकळं नसतं. आणि जर मन मोकळं नाही, चित्त मोकळं नाही, तर मग ते जे तृष्णेचं जंगल आहे ते त्याच्या मनाला यातना देत आहे आणि त्याला कधी सुख मिळू शकत नाही. म्हणून कंजूस माणसं नेहमी टेन्शनमध्ये असतात, प्रेशरमध्ये असतात. जे धरून ठेवणारी माणसं नेहमी प्रेशरमध्ये असतात, टेन्शनमध्ये असतात. ते ते समजलं पाहिजे. ते सतीला, जागृतीला समजतं. ते भानावर आल्यावर समजतं. म्हणून आपण जे सतीची प्रॅक्टिस करतो हे सगळं सुरुवातीला कधी-कधी कळत नाही आपण हे सगळं कशासाठी करतो. पण त्याच्या पाठीमागं हे दडलेलं आहे, की जागृती सती आली, की पकड कमी होते. म्हणजे त्याच्यात कंजूसपणा पण कमी होतो, लोभ कमी होतो, द्वेष कमी होतो. सगळा ज्याच्यामुळे सगळे अकड आहे, पकड आहे, धारणा आहे, ते सगळ्याची पकड मोकळी होते. मोकळी होत चालते हळू आणि माणसाला रिलॅक्स वाटतं. कारण जो वेढलेला आहे, आतमध्ये जे आपलं जीवन त्यानं वेढलेलं आहे, व्यापलेलं आहे, धरलेलं आहे, तर ती फार ते कधी-कधी फार भयंकर त्रासाची गोष्ट आहे. आपण मरण पंथाला लागलेल्या व्यक्तीकडे पाहून कधी-कधी आपण हे अनुभवू शकतो, की काय ज्या माणसांचं जीवन जास्त लोभामध्ये असतं आणि धरण्यामध्ये, चिंतेमध्येच गेलेलं असतं आणि त्यांना कधी त्याची जाग आलेली नसेल, तर अशा माणसांचा जो शेवट असतो, तो तडफडणारा असतो. कारण ते आपण म्हणतो ना, जीव जात नाही लवकर. तर जीव का जात नाही? तर धारणा आहेत, पकड आहेत, काहीतरी राहिलेलं आहे, काहीतरी करायचं राहिले, काहीतरी चिंता आहेत, पण ते कळत नाही. तर ती जे पकडून ठेवलेलं आहे, ते सोडता येत नाही. ते दान दान करता येत नाही, म्हणजे सोडता येत नाही. तर हे जे असं ज्याचं जगणं बेभान असतं, त्याचा मृत्यू पण तसाच त्याच प्रकारचा असतो. म्हणून हे जिवंतपणीच करायचं काम आहे. जिवंतपणीच याची समज आली पाहिजे आणि ती जितक्या लवकर येते, तितकं आपलं जगणं नीट होतं. म्हणजे मग मरणं नीट होतं, असं पण आपल्याला म्हणता येतं. तर मरण्याची चिंता करायची गरज नाही, परंतु जगणं तरी नीट झालं पाहिजे. म्हणजेच आपल्याला दुःखमुक्त जगता आलं पाहिजे. कारण दुःखमुक्ती ही गरजच आहे. कारण दुःख सहन होत नाही.
यातना सहन होत नाही. म्हणून हा जो ही जी पकड आहे, कद्रूपणा, हे धरून ठेवण्याची जी सवय आहे, त्यालाच आसक्ती म्हटलेलं आहे. कारण कंजूषपणामध्ये आसक्ती आहे. आसक्ती हे दुःखाचं कारण आहे. आणि आसक्ती म्हणजे तृष्णा ही अविद्येतून निर्माण होते. आपण जे भवचक्र नेहमी पाहतो, 12 निदानं, अविद्येतून संस्कार, विज्ञान म्हणजे इंद्रिय, विज्ञान, मग नामरूप म्हणजे शरीर, मन, याच्यातल्या जाणीवा म्हणजे वेदना, मग वेदनातून मग तृष्णा निर्माण होतात. ती पकड जी असते, कंजूषपणा जो आहे, तो त्या जाणीवांचा भाग आहे. तर त्याच्यामुळे ती पकड आहे आणि ते दुःखाचं कारण आहे. मग तृष्णा, उपादान, भव, जन्म, जरा, व्याधी, मरण, ते आपण 12 निदान मधून मधून पाहत असतो. तर ती एक दुःख निर्मितीची प्रक्रिया आहे, की पकड असेल, धारणा असेल, धरून ठेवणं असेल, म्हणजे तृष्णा असेल, म्हणजे लोभ द्वेष दोन्ही पण, ते जर धरून ठेवणं असेल, तर त्याचा परिणाम हा दुःखदायकच आहे. तर ही कंजूसी जी आहे ती त्याच्यामुळे असते. हे माणूस मुद्दाम नाही करत. कंजूस माणूस हा स्वभाव नाही, ही चित्तावस्था आहे, ही मनोवस्था आहे. आणि अशा माणसाला कधी सुख मिळत नाही. म्हणून नवे कदरिया देवलोकं वजंती. कदरिया देवलोकं न वजंती, म्हणजे जी कंजूष माणसं आहेत त्यांना सुख मिळत नाही, सुखाकडे ते जात नाहीत. बाला हवे न पसंसंती दानं. जे मूर्ख लोक असतात, जे अज्ञानी असतात, जे भानावर नसतात, सतीमध्ये नसतात, ते कधी दानाची प्रशंसा करत नसतात. दान त्यांना आवडत नाही, देणं आवडत नाही, त्यांना धरणं आवडतं. म्हणजे कंजूस माणूस हा बालच असतो, असा याचा अर्थ आहे. जो आपण बालवर्गामध्ये बालाचे बरेच गुणधर्म पाहिले, पण बाल म्हणजे मूर्ख अशा अर्थानं नाही. आपण बाल म्हणजे समज नाही, त्याला कळत नाही, कारण त्याला जीवनाचं स्वतःचं भान नाही, तो स्वतःच्या संपर्कात नाही, स्वतःपासून डिस्कनेक्टेड आहे तो. त्याच्यामुळे स्वतःविषयी सावधानता नाही, जाग नाही, जागृती नाही, सती नाही. त्याला बाल म्हणता येईल. आणि बाल मनुष्य हा नेहमी समज नसल्यामुळं तो जन्माबरोबरच आलेल्या तृष्णेला धरूनच तो जगतो. म्हणून एखादा म्हातारा पण बाल असू शकतो, एखादा बालक पण बाल असू शकतो. बालक तर बाल असणारच, कारण तो तेवढा त्याची डेव्हलपमेंट तेवढी झाली नाही. परंतु जेव्हा त्याला समजायला लागतं, काही लहान मुलांना लवकर त्यांचा बालपणा कमी होतो. तर ती एक काय म्हणतात, त्याची ती मनोवस्था आहे, चित्तावस्था आहे. पण बहुतांश लहान मुलं जी असतात ती हट्टी असतात. म्हणजे हट्टी असतात म्हणजे त्यांना काहीतरी पाहिजेच असतं नेहमी. मग ते खाण्यापिण्यात हट्टी असतात किंवा काही मागतात, खेळणी मागतात, वस्तू मागतात, मागे लागतात, खायला मागतात, काही कुठे पळायला मागतात. त्यांना ते, कारण ते अं, नियंत्रण रहित ते एक वर्तन असतं ते, कारण ते कळत नाही. आणि नियंत्रण रहित वर्तन हे भान नसेल तर मरेपर्यंत चालतं. आता आपण मगाशी जे मृत्यू पंथाला लागलेल्या माणसाचे जे उदाहरण घेतलं, तर आता मृत्यू समयी पण त्याला जर कळत नाही, त्याला सोडता येत नाही, तो जर याच्यातच गुंतलेला आहे, धरूनच ठेवून माझं हे राहिलं न ते राहिलं न याचं काय होईल आणि त्याचं काय होईल, तर अशाच मनोवस्थेत असतील तर मग त्याच्यासाठी ती जास्त त्रासदायक गोष्ट असते. कारण आता शेवटी काही करू तर शकत नाही, परंतु करायची इच्छा आहे.
हतबल अवस्था आहे. मृत्यूपंथाला लागलाय, काही करू शकत नाही, परंतु मन मरत नाही, चित्त मरत नाही, कारण चित्त ही ऊर्जा आहे, चित्त ही शक्ती आहे. ती भानावर असेल, तिची सती असेल म्हणजे चित्तानुसती असेल, मनोधम्माची सती असेल, जाणीवांची सती असेल, तर मग काही सुटका होते, पकडीतून सुटका होते आणि एक मुक्त अवस्था मिळू शकते. पण ते काम खूप आधीपासूनच केलं तर ते शेवटी शेवटी कामाला येतं. म्हणजे जेव्हा करतो तेव्हा कामाला येतं. परंतु आपण मरणासन्न व्यक्तीचा विचार जर केला तर असंही म्हणता येतं की तो आधी कसं जगला त्याच्यावर त्याचा मृत्यू अवलंबून असतो. आणि मग नंतरची जी गोष्ट आहे, पुनर्भव, पुनर्जन्म, हे मानणं न मानणं हा मुद्दा नाही. कारण ऊर्जा कधी मरत नाही. चित्त, मन कधी मरत नाही. ते ते ज्या अवस्थेत असतं त्याला पुन्हा काहीतरी पाहिजेच असतं. ती ऊर्जा परत नवीन नवीन अवस्थेत जाते. पण तो काय कल्पनेचा काल्पनिक विषय नाही तो. अ, आपण स्वतःला जेवढं समजून घेऊ त्याच्यातून ते लक्षात येतं. म्हणून शेवटी मुख्य मुद्दा सतीचाच आहे, जागृतीचाच आहे. आपण स्वतःचं जीवन जेवढं समजून घेतो, स्वतःला जेवढं समजून घेतो, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा लोक, स्वतःच्या मनोवस्था, स्वतःच्या जाणीवा, चित्त, मनोधम्म, वर्तन, बोलणं, वागणं, अगदी श्वास, स्वतः स्वतःला जेवढं समजून घेतो तेवढं आपल्याला जीवन समजतं आणि मग हे मागचं आणि पुढचं हा विषय असतो. स्वतःला समजून घेतलं नाही तर मागचा जन्मन पुढचं जन्मन याला काय अर्थ नाही राहत. हे वर्तमान समजला पाहिजे. आत्ताचा हा क्षण समजला पाहिजे. जगणं समजलं पाहिजे. जगणं समजलं तर मागचं पुढचं लक्षात येणार. नाहीतर त्या कल्पना आहे, तो भ्रम आहे. तर सुख मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. कारण दुःखमुक्ती ही सोपी गोष्ट नाही. पण अशक्य पण नाही. आपण प्रयत्न आपला सगळा सुखासाठी चाललेला असतो. म्हणजे दुःखमुक्तीसाठी चाललेला असतो. परंतु दुःखमुक्ती आपल्याला कळत नाही म्हणून आपण कृत्रिम सुखाच्या आनंदाच्या मागे आपलं ध्यान लागलेलं असतं. कृत्रिम हे टाळा आणि दुसरीकडे लक्ष द्या. तर नाही, हे टाळलं की मग दुःख टाळलं. दुःख टाळलं तर दुःखाचं कारणही कळत नाही, त्याचं निवारणही होत नाही, मुक्ती मिळत नाही आणि काहीच नाही. तात्पुरता आनंद हा तात्पुरताच असतो. तर असा हा मुद्दा आहे. तर दुःखाचं एक कारण म्हणजे हा कंजूषपणा आहे. म्हणजे दान न करणं आहे, न सोडणं आहे. तर ज्यांना हे समजत नाही त्यांना इथे बाल म्हटलेलं आहे. आणि बाल हवे न पसंती. पसंती म्हणजे प्रशंसा करणे. बाल हा कधी याची प्रशंसा करत नाही. तो घेण्याची प्रसन्नता, किती मिळवलं, किती प्राप्त केलं, किती संपत्ती आहे आणि अ, किती आहे याला महत्व देतो. तो सोडण्याला महत्व देत नाही. कारण जे आहे ते राहत नाही, टिकत नाही. ते अनित्य आहे आणि पुन्हा ते अनात्म पण आहे. हे त्याच्या लक्षात येत नाही. कारण त्याला स्वतःचं भान नाही. त्याला जीवन समजत नाही. त्यामुळे तो सोडण्याची कधी प्रशंसा करत नाही. तो धरण्याची प्रशंसा करतो. तो आसक्तीची प्रशंसा करतो. तो म्हणून त्या अर्थानं तो कद्रू किंवा कंजूस असू शकतो.
पण त्याच्यामध्ये दान भावना नसणार, तो कधी दानाची प्रशंसा करणार नाही, सोडण्याची प्रशंसा करणार नाही. परंतु महापुरुष जे असतात ना, मोठाली माणसं, ही सोडण्यातून मोठे होतात, धरण्यातून मोठे नाही होत. धरणारे नेहमी सामान्यच राहतात, सोडणारे मोठे होतात. बुद्धांचं उदाहरण घ्या, बाबासाहेबांचं उदाहरण घ्या, आपल्यासाठी सगळ्यात जवळचं उदाहरण आधी बाबासाहेबांचं. कारण ते आपल्याला अजून म्हणजे अजून बुद्ध तितके जवळ नाहीत. बऱ्याच लोकांना बुद्ध तितके जवळचे वाटत नाही. पण ठीक आहे, बाबासाहेबांकडे जरी पाहिलं तरी काय काय सोडलंय, त्यांनी काय काय सोडून दिलं, ही गोष्ट फार मोठी. काय धरून ठेवलं, त्यांची प्रॉपर्टी कधी आपण मोजमाप करत नाही. बाबासाहेबांकडे काय काय होतं स्वतःच. इकडं घर होतं का, तिकडं घर होतं का, ते त्यांच्या नावावर होतं का, मग ते वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते का, एन्जॉय करत होते का, त्यांच्याकडे किती गाड्या होत्या, हा त्यांच्याकडे पेन किती होते, हे ते त्यांना एक विद्वान असल्यामुळे तो त्यांचा एक आवडीचा भाग होता, चांगला पेन असणं. आणि कारण लिखाणच त्या एवढ्या तोडीचं होतं. तर मग तो एक छंद होऊ शकतो की चांगला पेन असावा. तर ते पेनचा त्यांना छंद होता, पण ती आसक्ती नव्हती, ती गरज पण होती, आणि ते मिळतही असतील त्यांना. तर अशा गोष्टी त्यांच्याकडे होत्या. पण आपण त्यांच्या प्रॉपर्टीची कधी त्याच्यावर चर्चा कधी चालत नाही. बुद्धरा अं, राजपुत्र राहिले नाही, ते राज्य सोडून दिलं आणि सोडण्यातून मोठे झाले. बाबासाहेबांनी सगळं सोडूनच ते मोठे झाले. कारण अस्पृश्यता निवारण समाजासाठी त्यांनी त्यागच मोठा केलाय. धारणा पकडून ठेवलेलं फार थोडं आहे, सोडलेलं फार मोठं आहे. म्हणून त्यांची चर्चा होते, बुद्धांची चर्चा होते. आणि ज्यांच्या प्रॉपर्टी असतात त्यांची चर्चा होते, पण ती वेगळ्या अर्थानं. त्यांच्या मागे मग टॅक्सवाले आणि ईडी वाले लागतात. आता आपण पाहतो, तर जिथं पकड असते, जिथं धरून ठेवलेलं असतं, तिथं हा कद्रूपणा असतो, ती बाल अवस्था असते. महापुरुष हे सोडून मोठे होतात, इतर लोक धरून छोटे होतात, छोटे राहतात. जे धीर असतात, धीरो धीरोच दानं अनुमोदयानो, अनुमोद मानो, अनुमोद अनुमोदन. जे धीर असतात, ते धाडसी असतात, कारण सोडायला धाडस लागतं. धरून ठेवायला काय धाडस नाही लागत, कंजूसपणाला काय धाडस नाही लागत. सोडायला धीर लागतो, धैर्य लागतं, उदात्तता लागते. तसा उदात्त माणूस जो असतो, तो दानाचं अनुमोदन करतो, दान अनुमोदन करतो. तेनेव सो होती सुखी परतथ. तर तो जेवढा धैर्यवान माणूस किंवा विवेक असणारा माणूस, ज्याला समज आहे, असा धैर्यवान माणूस हा सोडण्याला महत्त्व देतो, दानाला महत्त्व देतो, आणि मोकळा राहतो. मोकळं राहणं सोपी गोष्ट नाही. निसर्गानं लोभ जास्त दिलेला आहे, तृष्णा जास्त दिलेली आहे. आणि ही दान भावना, सोडण्याची भावना जी आहे, ही पण नैसर्गिकच आहे, परंतु त्याला विशिष्ट एक प्रॅक्टिस करावी लागते. सोडण्यात
सोडण्याची प्रॅक्टिस ही आपण अडकलोत किती ह्याचं भान आल्यावर होते. याची जाग आली ना की आपण अडकलोत किती, याचा याचा अर्थ आहे ते सोडून म्हणजे असं बेजबाबदारपणा नाही तो. ती मानसिकता आहे. ऍक्च्युली सोडण्यात काही सोडायचं नसतंय. मानसिकता बदलण्याचा मुद्दा आहे हा. कारण दुःखाचं मूळ मानसिकतेत आहे, मनात आहे, चित्तात आहे. तर ते चित्त बदलण्याचा मुद्दा आहे, मन बदलण्याचा मुद्दा आहे. त्याच्यात हे कद्रूपणा नसेल, हा कंजूसपणा नसेल आणि दान भावना असेल, तर जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा ती दानाची कृती होऊन जाते. पण त्याच्यासाठी मन मोकळं पाहिजे. आपण म्हणतो ना, मन मोकळं पाहिजे. तर जे धीर असतात, धैर्यवान असतात, ते दानाचं अनुमोदन करतात आणि तेवढ्यानंच ते सुखी होतात असं म्हटलेलं आहे. मग दानाचे वेगळे प्रकार मानलेले आहेत. सोडण्याचं काय काय सोडू शकतो माणूस, काय काय सोडू शकतो. आपण काही लोकांना सांगतो की हा आता असा असा एक कार्यक्रम ठेवलेला आहे, प्रचाराचा कार्यक्रम आहे, किंवा जसं आता आपलं शिबिर आहे समजा, किंवा आणखीन आता हे ऑनलाईन कार्यक्रम चालतात आपले, किंवा आणखीन काही चांगले कार्यक्रम असतात. तिथं लोकांना आपण इन्व्हाइट करायला गेलो, सांगितलं, तर ते मग म्हणतात वेळ नाही. आणि म्हणजे ते वेळेचं दान करू शकत नाही. त्यांच्याकडे असलेला वेळ ते सोडू शकत नाही. आतमध्ये मानसिकता अशी असते की नाही नाही, मला तेवढा वेळ मी दुसऱ्या मनोरंजनात घालवेल, किंवा कुठं भटकण्यात घालवेल, एन्जॉय करण्यात घालवेल, किंवा आणखीन काय उद्योग असतील त्याच्यामध्ये घालवेल. पण धम्मासारख्या गोष्टीमध्ये, किंवा जो स्वतःच्याच लाभाचा मुद्दा आहे, ते त्याचं भान नाही, ते कळत नाही, म्हणून तो करत नाही. आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी दिला जाणारा वेळ हा तो नकोसा वाटतो. म्हणजे वेळेचं दान तो करत नाही, करू शकत नाही. तो वेळेत अडकलेला असतो. तेवढा वेळ तो त्याच्या डोक्यातल्या जे विषय असतात त्याला द्यायला त्याला त्याची इच्छा असते. आणि त्या गोष्टी कधी कधी फार हिताच्या असतात असंही नाही. काहीतरी अगदीच म्हणजे निकृष्ट उद्देश असतात, निकृष्ट इंटरेस्ट असतात. म्हणजे काही लोकांना खाण्यापिण्यात इंटरेस्ट असतो. अं, तर त्यांना तो वेळ इतरत्र द्यायला आवडत नाही. आता पूर्वी असं एक बहुतेक, आता आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत नाही ते, परंतु बहुतेकांच्या बाबतीत संडे म्हटलं का आरामाचा दिवस. संडे इज एन्जॉयमेंट डे. संडे इज द मटन डे. संडे म्हटलं की नाही बा, आता मी कुठे जाणार नाही, आज एन्जॉय करायचं, आज सिनेमा पाहायचा, आज फॅमिली सोबत कुठे फिरायला जायचं. गेलं पाहिजे, तो भाग नाही. परंतु स्वतःच्या दुःखमुक्तीत का तो विषय मोठा नाही. ते केलं पाहिजे. कुटुंबाचा आपण भाग असतो तर थोडाफार वेळ सोबत द्यायला पाहिजे. दुसरं जर काही काम नसेल तर तो द्यायला पाहिजे. परंतु हे जे काम आहे हे स्वतःसाठी आहे. कारण ज्याला स्वतःला जपता येत नाही तो कुटुंबाला तरी काय जपणार आहे. पण तिथं तो वेळ देत नाही. म्हणजे वेळेचं दान, वेळ सोडत नाही तो स्वतःचा वेळ.
सोडत नाही. त्याला दुसरीकडे वेळ अडकलेला असतो त्याचा. त्या वेळेत तो अडकलेला असतो. म्हणून वेळेचं दान म्हटलेलं आहे. म्हणजे वेळ सोडणं, आपले इंटरेस्ट कमी करणं बाकीचे, जे गरजेचे नाहीत, जे फार मोठे नाहीत, उदात्त नाहीत आणि हिताचे पण नसतात. वेळेचं दान. आपल्याला नेहमी दान म्हटलं की पैसा आठवतो. फक्त पैसा म्हणजे दान नाही. पैशाचं दान म्हणजे आहे ते धन, धनामध्ये अडकून न पडणं आहे. धनाचा लोभ नाही. धनामध्ये धन माझं, मी, असं नाही. धन हे साधन आहे. धन, पैसा हे विनिमयाचं साधन आहे. धन कशासाठी पाहिजे? काहीतरी घ्यायचे म्हणून ते धन द्यायचे. धन हे विनिमयाचं साधन आहे. देवाणघेवाणीचं साधन आहे. ते धरून ठेवण्याचं कारण नाही बनलं पाहिजे. जेव्हा जे गरजेचं आहे तेव्हा तेव्हा ते उपयोगात आणायचं. परंतु ते जेव्हा गरज आहे तेव्हाही ते धन धरून ठेवलं जातं. जेव्हा गरज नसते तेव्हा नुसतंच मनानं ते धरून ठेवलेलं असतं. प्रॉपर्टी मनात, मनात मन गुंतलेलं असतं, त्याच्यामध्ये चित्त गुंतलेलं असतं, त्यामुळे ते सोडवत नाही. हा पण नंतर नंतर उतार वयातला हा फार मोठा प्रॉब्लेम असतो. मग ते आधी थोडस बंधन शिथिल करायला शिकलं पाहिजे. तर अर्थदान, अर्थ, पैसा, धन धरून ठेवलं तर ते सोडता येत नाही. म्हणून अर्थदान हे एक आमिष दान ज्याला म्हणतात. पैसा किंवा वस्तू, वस्तूंचं दान. वस्तू आपण सहज कोणाला देत नाही. कधी कधी उगीच पडून असते पण कोणाला देत नाही. कितीतरी पुस्तकं उगीच आपल्याकडे पडून असतात पण कोणाला आपण द्यायचं झालं तर नाही देत. त्याच्यावर धूळ बसलेली असते, त्याला काय म्हणतात, तो कीड लागलेली असते कधी कधी पुस्तकांना, परंतु देत नाही. अशा अनेक वस्तू आपल्याकडे असतात. वस्तूंचं दान होत नाही कारण वस्तू धरून ठेवलेल्या असतात. पुस्तकांचं दान होत नाही कारण पुस्तकं धरून ठेवलेले असतात. एखाद्याला शारीरिक मदत करायची शक्ती शक्ती देण्याचं जर हे झालं, वेळ आली, तर एखादा माणूस आपली शक्ती देण्यासारखी असली तरी तो शक्ती देत नाही, शक्तीचं दान करत नाही. म्हणजे समजा आपण कुठे बाजारात किंवा इकडे तिकडे कुठे असू आणि एखाद्याचं ओझं उचलण्यासाठी आपल्याला समजा तो माणूस रिक्वेस्ट करत असेल किंवा आपल्याला दिसतंय एखाद्याला आपल्या मदतीची गरज आहे, तर आपण पटकन जाऊन त्याला हात नाही लावत त्याला. नाही नाही, आपलं कशाला उगीच त्याच्यात ते करायचं, कशाला शक्ती द्यायची, कशाला, आपण काय त्याच्यासाठी आहे का? तर त्याची शक्ती त्याला सोडवत नाही. त्याचा मी, तो ते मीपणा पण असतो. तर मी पण ही आसक्तीच आहे. तर मी सोडत नाही म्हणून तो माझा उपयोग दुसऱ्याच्यासाठी तो करत नाही, होऊ देत नाही. ही धारणा जी असते तो मीच असतो. ही तृष्णा जी असते ती मीच असते. ती दान करत नाही. म्हणून शक्तीचं दान देत नाही, अर्थदान देत नाही, वेळेचं दान देत नाही. हम्म. अभयदान असा एक दानाचा प्रकार मानलेला आहे. म्हणजे जे भयग्रस्त लोक असतात त्यांना आपल्याला भीतीतून, भयातून मुक्त करता आलं पाहिजे. परंतु जो स्वतःच भयात अडकलेला आहे तो भयमुक्त करू शकत नाही. जो स्वतःच चिंतेत अडकलेला आहे तो दुसऱ्याला चिंतामुक्त करू शकत नाही. त्याला माहीतच नाही चिंतामुक्त कसं राहायचं, भयमुक्त कसं व्हायचं.
बुद्धासारखे लोक, बाबासाहेबांसारखे लोक सर्वस्वाचं दान देतात. सर्वस्व. म्हणजे त्यांचं स्वतःचं काय राहतं हे शोधूनही सापडत नाही. बाबासाहेबांनी स्वतःच्या पत्नीला शेवटी पेन्शन व्यतिरिक्त काही सोडलं नव्हतं. बाकी सगळे त्या राजगृहासारखे जे काही प्रॉपर्ट्या होत्या तेही त्यांनी पुस्तकासाठी बांधलं होतं. राजगृह दादरचं. बाकी त्यांचं स्वतःच्या नावावर असं काही नव्हतं. सगळं संस्थांच्या नावावर त्यांच्या, किंवा म्हणजे समाजाच्या नावावर, समाजाच्या मालकीचं सर्व केलं होतं त्यांनी. व्यक्तिगत प्रॉपर्टी त्यांची नगण्य होती. बुद्धांचा काय प्रश्नच नव्हता. बुद्धांचं स्वतःचं काय म्हणतात भिक्षापात्र पण नव्हतं. मोठे लोक, महान लोक. तर सब्बदानं धम्मदानं जिनाती. सगळ्या दानामध्ये कोणतं दान श्रेष्ठ असेल तर दुसऱ्याला मुक्त करणं, दुःखमुक्त करणं, यातनांमधून बाहेर काढणं, चिंतेतून बाहेर काढणं, भयातून बाहेर काढणं. सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान जे आहे हे धम्मदान आहे. परंतु धम्माचं दान द्यायला धम्माचा अनुभव पाहिजे. धम्म जगता आला पाहिजे. धम्म म्हणजे धम्म म्हणजे अं, जीवन कस कशाच्या आधारावर चाललेलं आहे, कोणत्या कार्यकारण भावाच्या आधारावर हे जीवन चाललेलं आहे. म्हणजे ही काया, जिवंत काया ही कशाच्या आधारावर चाललेली आहे, याची जर याची समज नसेल, याचं भान नसेल, तर तो, जसं आपण म्हणतो कायेत उतरा कायेतून जाणीवा चित्त मनोधम्म, हे सगळं का पाहायचं, तर हे जीवनाचं जे हे आपलं काय म्हणतात ते जीवन गती जी आहे, जीवनातल्या ह्या ज्या घडामोडी आहेत, यात जे सुखदुःख आहेत, या सुखदुःखांचं जे कारण आहे, त्याची जाणीव, ते चित्त, त्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा मुक्ती, विचार मुक्ती, धम्म, मनोधम्म, त्यांचं कार्य, त्यांचं कनेक्शन, इंद्रियांचं कार्य, हे सगळ्याचा ज्याला अं, अनुभवातून अभ्यास होतो त्याला धम्मच समजतो. आणि ज्याला धम्म समजतो, धम्म जो जाणतो, तोच धम्मदान करू शकतो. कारण धम्मदान म्हणजे ज्ञानाचं दान नाही. खरं म्हणजे धम्मदान म्हणजे धम्माविषयीचं ज्ञान, म्हणजे इकडचं वाचून तिकडं सांगितलं त्याला धम्मदान नाही म्हणत. ते ज्ञानदान होऊ शकतं. ती काय वाईट गोष्ट नाही, ती ठीक आहे, परंतु तशा अर्थानं धम्मदान नाही. धम्मदान म्हणजे ज्ञान सांगतो, ज्ञान सांगतो, तो ज्ञान मिळवतो, ते आपल्याला गृहीतच आहे. ते म्हणजे एखादा शिक्षक सुद्धा, शिक्षकाकडे जे ज्ञान आहे तो शिक्षक शिकवतो, ते त्याचं ज्ञानदान आहे. परंतु सगळेच शिक्षक ज्ञानाचं दान नाही करत. ज्ञानावर त्यांचं जगणं आहे. त्यांचा अर्थ, पैसा जो आहे तो त्या ज्ञानदानावर अवलंबून आहे. म्हणून ते शिक्षणाचं त्याला दान नाही म्हणतायत. तो एक उद्योग आहे, तो एक व्यवसाय आहे, ती एक उपजीविका आहे. त्यामुळे त्याला दान नाही म्हणतात. परंतु काही शिक्षक हे त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना देतात, ते त्यांचं दान आहे. तसंच आता धम्माच्या ज्ञानाचं दान का धम्माच्या अनुभवांचं दान, असा एक वेगळा मुद्दा निर्माण होतो. कारण आजकाल धम्माचं ज्ञान हे सोपं झालेलं आहे. का? तर धम्म सांगणारे लोक, पुस्तकं, आजकाल इंटरनेटवर म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा धम्म आणि इतर ज्ञान साठलेलं आहे. ते तुम्हाला मिळत राहतं. आणि
कधी कधी फ्रीमध्ये मिळतं अगदी. आणि मग जे मिळतं त्याचा संचय होतो आणि तेच आपण इतरांशी बोललो तर ते ज्ञान आपण दुसऱ्याला सांगतो. परंतु तू दुसऱ्याच्या हितासाठी मुद्दाम तसं काही करणं आणि सांगणं, आणि त्याच्यासाठी मग ज्ञान द्यायला वेळेचं दान पण द्यावं लागतं, शक्तीचं दान पण द्यावं लागतं, कारण बोलावं लागतं, वेळ द्यावा लागतो. आणि आपल्या ज्या व्यक्तिगत गरजा असतात, व्यक्तिगत इच्छा ज्या असतात, व्यक्तिगत इंटरेस्ट जे असतात, त्याला थोडी मुरड घालावी लागते. आणि तो वेळ आपण इतरांना ते ज्ञान देण्यासाठी करतो. परंतु धम्मदान ही अशी गोष्ट मानलेली आहे की तिथं तुम्ही काहीच राखून ठेवू शकत नाही. कारण धम्म पुन्हा हे अनात्म आहेत, अनात्म आहेत. हे धम्म ही काय पर्सनल प्रॉपर्टी नाही. धम्माचा अनुभव पण मिळाला ती काय पर्सनल प्रॉपर्टी नाही, कारण जीवनच पर्सनल नाही. जीवन म्हणजे धम्मच आहे. म्हणून काया वेदना चित्त हे धम्माच्या गोष्टी आहेत. धम्म म्हणजे हे जैविक अस्तित्वाचं भान, जैविक अस्तित्वाची सती. म्हणून कायानुसती, वेदनानुसती, चित्त मनोधम्मानुसती हे सगळं त्याला कळतं. पण जे कळतं ते तर पर्सनल नाही मानत तो, म्हणजे माझं आहे आणि मला कळालं मी काहीतरी वेगळं आहे असं नाही ते. त्यामुळे धम्म हे अनंत आहेत, अनात्म आहेत. ज्याला त्याने स्वतः धरून ठेवलेलं नाही त्याला दान देण्याचा विचार पण करण्याची गरज नाही पडत. हा मला हे सांगायचंय. आणि त्याच्यातून जे मिळतं, धम्मदानातून जे मिळतं ते तो एक फार मोठं सुख आहे. त्याच्यामध्ये दुःखमुक्तीचं सुख आहे. अशा ह्या गोष्टी आहेत. तर ही गाथा आपल्याला बरंच काही काही सांगून जाते. म्हणजे एवढं एवढं त्याच्यात असेल असं मला सुरुवातीला वाटलं नाही, परंतु चिंतन करता करता, विचार करता करता बऱ्याच गोष्टी त्याच्यातून बाहेर पडलेल्या आहेत. थांबतो मी इथं तात्पुरतं. कारण परत बोल. आर्थिक तर कोणी करू शकतं. परत आहे बोल. ते कोणीही दे. माझ्याकडे जे आहे विपुल प्रमाणात आहे ते कोणीही देऊ शकतं. हम्म. परंतु माझ्याकडे आहे, मला त्याची आहे का आसक्ती सोडली की ते दान सर्वात श्रेष्ठ दान होतं. आणि आपण म्हटलात की आज धम्म हा कुठे सहज सहज उपलब्ध होऊ शकतो. पुस्तकात आहे, नेटवर आहे, सांगणारे खूप आहेत. परंतु सांगणारे सुद्धा त्या धम्माप्रमाणे वागतील असे कमीच आहेत. म्हणजे ते सांगणं एक आणि करणं एक असे विपुल प्रमाणात असं पण माणसं सापडतात. बरोबर. खूप बरोबर. माणसं सापडतात. हम्म. धम्मदान श्रेष्ठ दान आहे. त्यातल्या त्यात तुम्ही दुसरा दानाचा प्रकार सांगितला तो पण खूप व्यवस्थित झाला की आमिष दान. हम्म. हे सगळ्यात शेवटी येतं. खरं त्यानंतर येतं अभयदान. अभयदान एखाद्याला अभय देणं, माझ्याकडे आहे त्या वस्तूने त्याला अभय देणं हे पण श्रेष्ठच आहे. आणि सर्वात शेवटी आमिष दान. आमिष दानाला आज आम्ही सर्वजण दान समजतो. मी त्याला काही 100-200 रुपये दिले म्हणजे माझं दानाचं काम संपलं, अशीच सगळ्यांची भावना होत चाललेली. 200 रुपये दिले म्हणजे 200 रुपये सोडले. सोडले ते सोडायचं तर बातच नसते सर. तो मनातून अजिबात सोडलेलं नसतं त्यांनी. हा. त्यांनी अजिबात सोडलेले नसतात ते 200 रुपये. तो 4 माणसांमध्ये दाखवण्यासाठी ते 200 रुपये देतो. किंवा तो जो मागणारा असतो, जो करणारा असतो, एखादा विधी करणारा असतो, तो विधी करणारा वारंवार त्याला सांगतो आणि मग तो 200 रुपये सोडतो. आणि ते सुद्धा 4 लोकात दाखवून देतो. चुपचाप देण्याची त्याची मनोवृत्ती नसते. हम्म. तो सोडत नाही. हम्म. आणि कुठलीही गोष्ट सोडल्याशिवाय दान नाही. सोडल्याशिवाय दान नाही. हम्म. महाराज मी जर सोडलं तरच दान होतंय. सोडणं याचाच अर्थ होतो. सर बऱ्याच आपल्या गाथा त्या यावर डिपेंडेड आहेत.
बऱ्याच गाथा आहेत. हं. मी एक असं विशिष्ट अशी गाथा सांगणार नाही, परंतु सोडणं, मी त्याचा म्हणजे त्याच्यापासून अलिप्त झालो, याच्यावरच बरंच काही आहे. आणि लोकांना दान देण्याची म्हणजे माहितीच नाही सर अजूनपर्यंत. आणि आणि हे सोडण्यातूनच खरा आनंद मिळतो. तर दान देण्यात तुम्ही दिलंय, एका बाजूला दिलंय आणि दुसऱ्या बाजूला सोडलंय, या दोन्ही क्रिया घडल्या ना तरच ते सुख किंवा ते आनंद मिळतो. आणि तो खरा आनंद मिळतो. तुम्ही थोडं द्या, पण मनापासून द्या. आता गुरुजींनी सांगितलं दान देताना तो 4 लोकात देतो, हा हा. पण मग आपले पण लोक ते 4 लोकांमध्ये घेतात ना. हो, आणि फोटो काढून घेतात. तर तो खरं म्हणजे हा दान दान हा ग्लॅमरचा विषय नाही, म्हणजे प्रसिद्धीचा किंवा शोचा विषय नाही तो. ते देणाऱ्यानं तर नाहीच करावं तसं, शक्यतो करू नये. हा चला, असं काय म्हणतं काही करतात ना ते, जसं नाचणाऱ्या माणसाला ते असं वळून देतात, म्हणजे दाखवताय तुम्ही है ना. बरं, तर ते शो नसतो दानामध्ये, शो नाही. मग ते ते देणं होतं पण दान नाही होत. दान असं करा की जे समोरच्याला पण समजलं नाही पाहिजे का कोणी काय दिलंय म्हणून. हा, कारण ते देणाऱ्यानं ते सोडलंय असा त्याचा अर्थ आहे. हो घेणारा तर हो. तो घेतो, घेणारा दान घेत नाही. दान ही घेण्याची गोष्ट नाही, दान ही देण्याचीच गोष्ट आहे. हे स्वीकारलं ते ते एक म्हणजे विशिष्ट काय म्हणतात तो एक त्याला व्यवहारही म्हणता येईल. तो एक कारण धम्म दान स्वीकारणं हे आधुनिक याच्यामध्ये धम्म प्रचाराचं एक माध्यम पण आहे. ते आपण नाकारू शकत नाही. कारण आता काही गोष्टी, आणि आता आपण वारंवार त्याची उदाहरणं देतो. आता साधं आपण ऑनलाईन आपण घेतो, इथे आपल्याला ती गोष्ट येतेच, परंतु अं, दानाचा विचार हा म्हणजे सुखाच्या अर्थानं केला. दानातून सुख कधी मिळतं, तर मनातून त्या गोष्टी तुम्हाला, म्हणजे मी देतो असा विषय पण नसतो तो. दानामध्ये मी नसतो. आणि खरा विषय मला तोच सांगायचा आहे सर. हा, तर त्या आमचे काही दानामध्ये प्रचारक तुमचे चित्त मोकळं होतं. ओझं. आमचे काही हा प्रचारक सर, हा हा. आमचे प्रचारक तिथे प्रोग्राम मध्ये स्वतः अनाउन्सिंग करतात की माझं जे कार्य आहे, हं. माझ्या ज्या कार्याने प्रेरित होऊन समोरच्या व्यक्तीने मला एवढं एवढं दान दिलं, दान दिलं हे ते डिक्लेअर करतात. म्हणजे जे केलेलं कार्य आहे त्याची किंमत शून्य. कमी झाली. शून्य. काहीच नाही. हा, कमी झाली, कारण ते सांगण्याचा मुद्दा नाहीये तो. तो काही साधा. काहींचं तर ठरलेलं पण आहे सर, हो किती दान घ्यायचं किती नाही, माझा यायचा खर्च हो, प्लस गाडीचं पेट्रोल, तो तर व्यवहार मी आहे. येतो. व्यवहार आहे तो. बरोबर आहे, तो व्यवहार आहे. दान ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या दानातून आपल्याला आपलं मनावरचं ओझं कमी होतं, ज्या देण्यातून, कारण आतून जे सोडलेलं असतं ती मुक्ती आहे. ते मनावरचं ओझं कमी होतं. अरे चला, आपण काहीतरी दिलं, काहीतरी सोडलं, हे सोडण्यातून तृष्णा कमी होते ना. तृष्णेचे जाळं जे अडकणं आहे त्याच्यातून मुक्त होतं. जो ज्याला ते अनुभव येतात ते फार मोठे असतात खरं म्हणजे. तृष्णामुक्तीचा अनुभव म्हणजे ज्याच्यात निब्बाण साठलेलं, म्हणजे निब्बाण ज्याच्यामध्ये आहे, तो मुद्दा खूप मोठा आहे तो. त्याच्यात बुद्धत्व दडलेलं आहे. दानामध्ये बुद्धत्व दडलेलं आहे. दानात म्हणजे सोडण्यात बुद्धत्व दडलेलं आहे. तो दान म्हणजे तृष्णा त्याग आहे. आणि बुद्धाने त्यांच्या धम्मामध्ये सुद्धा बघा एक मुद्दा आलाय नाही का, तृष्णा त्याग म्हणजे धम्म. तर तृष्णा त्याग म्हणजे खरं दान आहे. तर चला, म्हणजे आदर्श अर्थानं दानाचा अर्थ असा आहे, असं सांगायचं फक्त. आणि ते आपल्याला केलं पाहिजे.
निब्बाण पाहिजे ना, सुख पाहिजे ना, दुःख नको आहे ना, तर मग सोडण्याचं दान करा. सोडा. आधी सुटलं पाहिजे, मग देणं आहे. सुटलं नाही आतून, सोडण्याची तयारीच नाही ना सर. नाही मग ते शिकलं पाहिजे. कारण ते कसं त्याचं त्याचं ज्ञान नाही, त्याचं ते कळत नाही. आपलं देणं म्हणजे काय, तो देणं म्हणजे फक्त काहीतरी खिशातून काढून देणं. पण दान करण्याचं आधी आपण स्वतःकडं पाहिलं पाहिजे. मी हे देतोय, हे सोडलंय का, सोडतोय का, का त्याच्यात त्याला काही दुसरं जोडलेलं आहे, त्याच्यात व्यवहार जोडलेला आहे का, त्याच्यामध्ये माझं नाव जोडलेलं आहे का. काही लोक नावाची पाटी त्याची अपेक्षा करतात ना. या गोष्टीचा पण आपण बघा, बाबासाहेबांचं पण उदाहरण इथं आपल्याला पाहायला मिळतं की कोणते पठ्ठे बापूराव बाबासाहेबांना काही दान देऊ इच्छित होते, त्यांनी ते घेतलं नाही. दिलीप कुमारचा पण उल्लेख येतो. बाबासाहेबांनी कोणाचं दान देऊन त्या व्यक्तीचं नाव आपल्या संस्थेला दिलं नाही कुठंच. नावं कशी आहेत, सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेज, नागसेन वन, राजगृह, ही नावच सांगतात. त्यांनी कोणाकडून पैशाचं दान नाही घेतलं, पैसे नाही घेतले. कारण असा कोणी पैसे देणार, तो दान देणारा तो पैसे देतो, तो दान नाही देत. दान नाही करत, तो पैसे देतो. पैसे देतो म्हणजे अपेक्षा करतो. अपेक्षा काय, तर माझं नाव लावा. आपण पाहतो ना आजकाल मोठमोठाले हॉस्पिटल्स आहेत, त्याला जे दानदाते आहेत त्यांचीच नाव आहेत. आता काही काही हॉस्पिटल असे आहेत, आम नगरमध्ये पण आहेत, तर त्यांचं काय असे छोटे छोटे हॉल केले, किंवा कुठं काही एखादं पाणपोई बसवली, किंवा एखादं ते काय म्हणतात हे फ्रीज बसवलं, फ्रीज दिलं, किंवा काय दिलं, एखादा हॉलचा खर्च दिला, मशीन दिलं, तर त्या सगळ्यावर त्यांची नावं. तर ते दान होतच नाही. तर असं जे अपेक्षा करतात ना, की माझं नाव येऊ द्या, तर ते दुसऱ्या अर्थानं पुण्य कमवण्याच्या मागे असतात. आणि पुण्य असं मिळत नाही. पाप सोडल्याशिवाय पुण्य मिळत नाही. वाईट सोडल्याशिवाय, आसक्ती वाईटच आहे. आसक्ती सोडल्याशिवाय पुण्य मिळत नाही. परंतु त्यांचा भ्रम असा असतो की देव धर्माला किंवा अशा कामाला पैसे द्या, मग तुम्हाला पुण्य मिळेल, मग मुक्ती मिळेल. तर तसं होत नाही. ते तसा परिणाम होतच नाही. आणि दुसरा एक मुद्दा असा असतो की दान हे गुप्तदान असतं. दानामध्ये गुप्तता बाळगायची असते. खरं म्हणजे गुप्तता का, तर मी सोडतोय हे मला मला दुसऱ्यासाठी नाही सोडत. मी दुसऱ्यासाठी मी दान नाही करत. हे माझं जे अडकलेलं चित्त आहे, अडकलेलं मन आहे, त्याला यातनेतून मुक्त करण्यासाठी, तृष्णेतून मुक्त करण्यासाठी ही कृती आहे. तर त्याची मी जाहिरात का करणार. त्यामुळे ते गुप्तदान होतं. ते खरं म्हणजे दान हे गुप्तदान असतं. दान हा शो नसतो. एवढं दानाचं महत्व आहे. कारण सगळ्यात शेवटी मुख्य उद्देश काय, आपल्याला यातनांमधून, दुःखातून, ओझ्यातून मुक्त होण्यासाठी मनुष्याची आणि प्राणीमात्रांची, परवा जो शब्द आला जंतू, सगळे सगळे जीव मात्र जे आहे ते मुक्तीसाठीच धडपडतात. कारण जीवन हे दुःखच आहे. सभ्य संखारा दुःखाती. त्याच्यातून मोकळं व्हायचं असेल तर ते जीवन पण सोडता आलं पाहिजे. म्हणजे जीवनदान
हा, जीवनदान हा एक त्याच्यातला दानाचा प्रकार आहे. कारण जीवन ही पण पर्सनल गोष्ट नाही, पण ही फार उच्च दर्जाची, पण तरी सुद्धा ती धम्मदानाच्या अलीकडचीच गोष्ट मानलेली आहे, जीवनदान. जय भीम. जय भीम. थोडा वेगळा विषय घेतोय मी. हा, बोला. अवस्था की आता एप्रिल महिन्यामध्ये आपल्याकडे सगळीकडे जयंती साजरी करतात. हो. तर आपल्यातले काही राजकारणी, आपल्यातले असो बाहेरचे असो, राजकारणी लोक वर्गणी देतात, पण अट एक सांगतात, त्या कार्यक्रमाच्या वेळेला माझ्या हस्ते मी पूजा करतो. हो. आणि आपली पण लोक सरळ म्हणतात, बाबा बरं काय हरकत नाही, पैसे देतो म्हणून आपण त्याला पूजा करायला काय हरकत नाही, म्हणून लोक पण निवांत की त्याला विचारायचं काही देणं घेणं नसतं. हम्म, आणि आपण पण खर्च करायला नाही असं ठरवलेलं असतं. मग हम्म. आपण दुसरा पैसे देतोय, त्याला खर्च करूया, त्याचा सत्कार करूया म्हणतात. असा एक नवीन एक प्रकार निघाला दानाचा. मुख्य मुद्दा तोच येतो परत, की दानाची जी उदात्त भावना आहे, त्याचा जो उद्देश आहे, त्याची जी प्रशंसा आहे. म्हणून आता त्या गाथेमध्ये आलेलं आहे ना, की जे बाल आहेत, जे ज्यांना समज नाही, जे अज्ञानी आहेत, अविद्येत आहेत, ते लोक कधी दानाची प्रशंसा करत नाही, कारण त्यांना दान समजतच नाही. दान ही मुक्ती आहे, दान हे सोडणं आहे. हा विषय जिथं नाही तिथं ते देवाणघेवाण आहे. ती तुम्ही जो मुद्दा म्हणता, तो देवाणघेवाणीचा मुद्दा आहे, की मी हे देणार आहे आणि मला ते पाहिजे, ह्याच्या बदल्यात मला हे पाहिजे, मला तिथे उपस्थिती पाहिजे, माझा सत्कार करा, माझ्या हस्ते पूजा करा, माझ्या नावानं पूजा करा. ह्याच्यात करतात ना, माझ्या नावानं पूजा करा, म्हणून ते देतात पुजाऱ्याला दान. तर तसलं काही ते दान नाही, तो व्यवहारच आहे. त्याच्यामध्ये मी आहे, त्याच्यामध्ये अहंकार आहे, आणि अहंकार हे यातनेचं कारण आहे. सत्काय दृष्टी, मी असं आहे, हे दाखवणं आणि त्याच्यासाठी काही कृती करणं, तर ते दानामध्ये मोडत नाही. दानामध्ये सोडणं आहे. दान ही तृष्णामुक्ती आहे, तृष्णा त्याग आहे. मग ते 1 रुपयाचा असो, नाही तर 1 लाखाचा असो, नाही तर कोटीचा असो. जे लोक भानावर नाहीत तर ते काही पण नाव देऊ शकतात. तो व्यवहार आहे, सरळ दानाचं. सरळ आहे. त्या व्यवहारावरच जग चाललेलं आहे. ते जगासारखंच आहे ते. आता बघा तुम्ही लग्नामध्ये पण बघा भांड्यावर पण नाव असतंय हा, आणि हा, हा. शेवटी कन्यादान लग्नामधलं कन्यादान म्हणतात त्याला. कन्यादानामध्ये कन्यादान कन्यादानामध्ये आता त्याची का जाहिरात करायची, पण ते केलं जातं, ते बाहेर मांडलेलंच असतं. कन्यादान हे हा. असं बाहेर मांडलेलंच असतं. आहेर पुकारा, आहेर पुकारा, हा. है ना. किंवा कन्यादानाचे जे सगळे भांडे कुंडे, काय काय, कन्येस भेट, अमक्याचं नाव तमक्याचं नाव, मामाकडून भेट, याच्याकडून भेट, चुलत्याकडून भेट, काय ते सगळ्यांची नावं वगैरे असतात. तर त्याला दान नाही म्हणता येत. ते देणं आहे, पण दान नाही, कारण त्याच्यात सोडणं नाही. सोडलेलं तुम्ही दाखवण्याचं कारण नाही, कोणाला दाखवण्यासाठी सोडत नाही. खूप सूक्ष्म बाब आहे. आणि बौद्ध माणसाचं ते लक्षण आहे खरं म्हणजे. आणि ज्याला बुद्ध समजलेत, आणि आता आंबेडकरी बौद्ध लोक, तर मी तर म्हणतो आता त्यांना ह्या गोष्टीवर खास विचार केला पाहिजे, की आंबेडकरी बौद्ध माणूस कसा असेल. कारण बाबासाहेबांनी स्वतःच्या उदाहरणातून ते दाखवून दिलेलं आहे, की बौद्ध जीवन कसं असतं. भले त्यांचं धर्मांतर हे शेवटी शेवटी घडलं, म्हणजे बुद्ध धम्म शेवटी शेवटी स्वीकारल्यासारखा दिसतोय, परंतु ते पहिल्यापासूनच बौद्ध जीवन जगत होते, बऱ्याच मोठ्या प्रमाणात, असं दिसतंय. फक्त त्यांनी ती गोष्ट शो केली नाही. आणि त्याच्यामध्ये व्यावहारिक मुद्दा पण होता त्यावेळेला, कारण ती गोष्ट आधी ते बोलले असते तर मग विरोधकांनी वेगळीच पावलं उचलली असती. इतरांच्या हितासाठी करणं परत 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 बोला.
जे आपण स्वतःच्या हितासाठी जे जे काय करतो ते इतरांच्या हितासाठी करणं म्हणजेच दान असं. हा, दानामध्ये स्वतःचं आणि इतरांचं हित दडलेलं असतं. हा, हा. बरोबर. ज्या दानाला व्यवहाराचं स्वरूप येतं त्याच्या स्वतःचं हित काय आहे? फक्त नाव, मी. दुसऱ्याला ते दिल्यामुळं त्याचा काही फायदा होत असेल, परंतु दान त्याला म्हणतात जिथं इकडून सोडलंय म्हणजे स्वतःचं हित, ज्याला दिलंय त्याचं हित, म्हणजे दोन्हीकडून हित आहे, दोन्ही बाजूनी हित आहे दानामध्ये. ते फक्त देण्यामध्ये नाही, ते दाखवण्यामध्ये नाही. म्हणजे दान हे टॅक्स फ्री दाखवण्यासाठी पण नाही. काही लोक मी दान देतो पण मला दानाची पावती द्या, मला त्याच्यावर माझा टॅक्स माफ होईल, तर ते पण दानात मोडत नाही. ती एक सोय आहे. त्यामुळे ते दान होत नाही, म्हणजे असं म्हणता येईल. कारण त्याच्यात अपेक्षा दुसरी आहे. ते दान जे देतो तो त्यानं ते सोडलं नाही, ते दान दिल्यासारखं दाखवून तो सरकारला हे सांगतो का मी एवढे एवढे पैसे अमक्या अमक्या NGO ला, संस्थेला दिलेले आहेत, अमक्या कार्याला दिलेले आहेत, आणि ती संस्था जी आहे ती सरकारी नियमानुसार, ATG नुसार ती पैसे घेण्यास पात्र आहे, आणि तिला मी दान दिलंय त्याची ही पावती आहे. ती पावती तो दाखवून त्याचा जो टॅक्स आहे तो माफ करून घेतो किंवा कमी करून घेतो, जे काय असेल ते त्याच्यामध्ये. तर ते दानामध्ये मोडत नाही. दान ही जयंतीचे दान ही शोची गोष्टच नाही, दाखवण्याची गोष्टच नाही. जयंतीला पण वर्गणी देतो म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला. पण जयंतीत त्याचा काय उपयोग होतो त्याच्यावर पण नाही ती अवलंबून आहे. पावती आपण घेतो, हा, पण ते बरोबर आहे कारण त्याचं वापर ते कशा भ्रष्टाचारात करतात का काय ते शेवटी हिशोबात येतं, त्यासाठी पावती घेणे बरोबर आहे. बरोबर. आणि पुन्हा आपलं देणाऱ्यानं पण ती काळजी घेतली पाहिजे की आपण ज्याच्यासाठी देतो त्याचा सदुपयोग होतो का, नाहीतर मग आपण पण त्याच्या अपहाराचं एक कारण घडतो, निमित्त घडतो. असो, तो एक म्हणजे थोडा व्यक्तिगत मुद्दा पण आहे. आणि सगळे एकसारखे असतात असे आपण समजण्याचं काही कारण नाही. काही लोकांचा हेतू चांगला असतो. बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जातं, समोरच्यानी एवढं दिलेलं आहे, मग तुम्ही त्या बाकीच्या वस्तूसाठी तुम्ही द्या, आणि ते दिलेलं असतं त्याच्यापेक्षा 10 पटीने बाहेरून गोळा करतात. हा, हा, म्हणजे दाखवायचं आधीच्या पावत्या दाखवायच्या, मग पुढची पावती पाडायची. हो, या समोरच्या व्यक्तीने तुम्हाला एवढं दान दिलेलं आहे, आणि मग बाकीच्या वस्तूसाठी मग प्रत्येकाने त्या अपेक्षेने दान द्यावं. म्हणजे समोरच्याने 50 दिले असतील तर तुम्ही 5 तरी द्या, असा हिशोबच असतो तो, आणि मग ते अगणित होत चालतं. हम्म. आणि असं देणारा पण तो मी त्याच्यापेक्षा कमी नाही किंवा जास्तच आहे हे तो दाखवतो. तो सुद्धा विचार करतो मी सुद्धा कुठं कमी, तो जर कमी देतोय नाही. 50 तर मी का तुला 60 देणार नाही, आणि तो देतो.